आपण मागच्या वेळेस फक्त गर्दीत यायचो, यावेळेस वर्दीत आपण त्यांची सेवा करतो. नमस्कार साहेब, माझं नाव मयूर साखरे. जे गोष्ट घडते त्याच्या मागची रियालिटी आहे ते मला जाणून घ्यायला खूप आवडते. तसंच मी लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या मनातली काही गोष्टी, जसे की आज आता 10 दिवसाचा आपला गणपती उत्सव चालू होणार आहे, तर त्याबद्दल मला असं तुमच्या भावनिक दृष्टिकोन काय असू शकते किंवा तुमचा बंदोबस्त कसा लावू शकता. तुम्ही एवढे सारे भक्त, लाखोच्या संख्येत इथं भक्त येतात, तर त्यांच्याबद्दल तुम्ही कसा काय बंदोबस्त करता किंवा तुमच्यावर काय बिततं खरं रियालिटी. माझी पहिलीच पोस्टिंग आहे पुण्यामध्ये, तर 10 दिवसाकरता आम्ही या ठिकाणी नेमलेलो आहे. 10 दिवस साधारणतः 2 ते रात्री जोपर्यंत गर्दी संपत नाही, मग कदाचित रात्रीचे 2ही वाजता 3ही वाजता, तोपर्यंत आम्हाला येथे थांबावं लागतं. त्यामुळे आम्हीच ॲडजस्ट करतो स्वतःला एक पाठवून. आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप छान वाटतं. बाप्पाच्या इथं आपल्याला म्हणजे नशीबच मानता येईल आपल्याला, की बाप्पाची इथं आपल्याला सेवा करायला भेटली. आपण मागच्या वेळेस फक्त गर्दीत यायचो, यावेळेस वर्दीत आपण त्यांची सेवा करतोय. त्यामुळं आपल्याला खूप छान वाटतं त्यांच्या इथे. आणि एक्सपिरियन्स खूपच छान आहे, खूप छान. मला खूप आवडतं बंदोबस्त करायला, तर मला खूप आवडतं. आणि गणपती तुमच्यासाठी काय आहे? मनात देव एकच आहे, सर्वीकडे देव सारखाच आहे. फक्त माणसाने बनवलाय देव, हा देव चांगला, तो देव चांगला, असं काही नाही. सर्वकडे जा, तुम्हाला एकच भावना दिसेल. फक्त मनापासून तुम्ही तिथे जा आणि आशीर्वाद घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया. तुमचं नाव सर? माझं नाव PSI हर्षल गागरे. मी सध्या विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे नेमणुकीस आहे. बघितलं गेलं तर संख्या खूप जास्त आहे, गर्दी खूप जास्त आहे. म्हणजे लोकांना कंट्रोल करणं अवघड झालेलं आहे. पण तरी पण ऐकतात लोक, असं काही नाही. ते पण श्रद्धेनेच येत राहतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 10 दिवसासाठी.